ते धनंजय मुंडे जेव्हा अगदी सुचिरभूत होऊन भगवान गडावर येतात, ते धनंजय मुंडे वेगळे आहेत. आणि जे समाजात वावरताना, लोकांमध्ये वावरताना ते जे धनंजय मुंडे आहेत, ते वेगळी व्यक्तिमत्व आहे. कारण आज ते जे त्यांनी आणि एक विधान केलं, की धनंजय मुंडे असे खंडणी घेणारे असे व्यक्ती नाहीत. हे ऐकून दुःख झालं मला. कारण ह्याच अवादा कंपनीला शासकीय बंगल्यात बोलवून जर खंडणी मागितली गेली होती, हा व्यवहार देखील एका शासकीय बंगल्यात झाला. मला असं वाटतं, की नामदेव शास्त्रींना जसं मी म्हटलं, की हे त्यांचं खरं रूप माहिती नसेल. आहेत नामदेव महाराज शास्त्री यांची देखील भेट घेतली होती. आता नामदेव महाराज शास्त्री देखील धनंजय मुंडे यांच्या समर्थनात उतरले, याकडे कसं पाहता? मला एकतर खूप वाईट वाटलं आज, की जी सकाळी पत्रकार परिषद मी ऐकली, तर पहिलं म्हणजे मला भगवान गडाबद्दल अतिशय आदर आहे. आणि नामदेव शास्त्री हे देखील अतिशय आदरणीय आहेत, म्हणून अतिशय विनम्रपणे मला त्यांना हेच सांगायचंय, की आमचा लढा जो आहे, तो कुठल्या एक व्यक्ती धनंजय मुंडे विरुद्ध नाही. ते धनंजय मुंडे जेव्हा अगदी सुचिरभूत होऊन भगवान गडावर येतात, ते धनंजय मुंडे वेगळे आहेत. आणि जे समाजात वावरताना, लोकांमध्ये वावरताना ते जे धनंजय मुंडे आहेत, ते वेगळी व्यक्तिमत्व आहे. तर हे त्यांचे दोन चेहरे जे आहेत, जे नामदेव शास्त्रींना दिसत असेल तो त्यांचा वेगळा चेहरा आहे, आणि जो जनतेला दिसतो तो त्यांचा वेगळा चेहरा आहे. आणि जे जे पुरावे होते माझ्याकडे, जे मी अजित पवारांना दिले, मुख्यमंत्र्यांना दिले, डीजींना दिले, ते पुरावे देखील मी आता काहीच दिवसात म्हणजे सोमवारपर्यंत मी भगवानगडावर पाठवण्याची व्यवस्था करणार आहे. कारण नामदेव शास्त्रींना कदाचित त्यांचे सत्य रूप माहिती नसावं, म्हणून त्यांनी असं विधान कदाचित केलं असेल. मला खरंच खूप वाईट वाटलं, की आमचा लढा काही राजकारणासाठी नाहीये. मी तर राजकारणात नाहीच आहे. पण अशी जी वृत्ती ठेवणारी माणसं आहेत, त्यांच्या प्रवृत्ती विरुद्धचा लढा आहे, त्यांच्या दहशती विरुद्धचा आहे. त्यांनी जी वाल्मिक कराड आणि गोटू गित्तेसारखी माणसं जी मोठी केली आहेत आणि त्यांना संरक्षण दिले आहेत, अशा लोकांविरुद्ध लढा आहे. ज्या अवादा कंपनीकडनं खंडणी मागण्यात आली, त्या खंडणी विरुद्ध लढा आहे. कारण आज ते जे त्यांनी आणि एक विधान केलं, की धनंजय मुंडे असे खंडणी घेणारे असे व्यक्ती नाहीत. हे ऐकून दुःख झालं मला. कारण ह्याच अवादा कंपनीला शासकीय बंगल्यात बोलवून जर खंडणी मागितली गेली होती, हा व्यवहार देखील एका शासकीय बंगल्यात झाला. जो शासकीय बंगला हा मुंडेंचा होता. जरा वाईट वाटलं मला हे सगळं ऐकून. आणि म्हणूनच मी ठरवलंय, की ते जे मला आत्ताच्या घटकेला भगवान गडावर खूप इच्छा असून देखील जाता येत नाहीये, पण मी हे कागदपत्र मात्र अतिशय एक्सप्लेनेटरी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करणार आहे. 56 दिवसापासून जे आहे ते काम होत आहे, असा देखील आरोप जो आहे तो नामदेव शास्त्रींनी केला. याच्यात जात, धर्म काही येतच नाही. कारण जातीचा संबंधच येत नाही. हे गुन्हेगार आहेत, त्या कुठल्याही गुन्हेगाराला कधीच जात नसते. आणि जर सलोखा कुठे बिघडत असेल, तर तो नीट करायलाच हवा आणि प्रत्येकाने त्याच्यासाठी अतिशय मेहनत करून तो सलोखा कुठेही बिघडू नये याची व्यवस्था करावी, याच्यासाठी प्रयत्न करावे, अशीच माझी मागणी आहे. पण जर होत असेल, तर तो होऊ नये अशीच सगळ्यांचीच भावना आहे. मीडिया ट्रायल सुरू आहे असं देखील नामदेव शास्त्री यांनी म्हटले. मला असं वाटतंय, की 56 दिवस झाले असतील, पण मीडिया ट्रायल नाही होते. मीडिया जे सत्य आहे ते लोकांपुढे आणते, की कशी बंदुकी कशा वापरल्या जात आहेत, दहशत कशी केली जाते, चुकीचे जे म्हणजे जे ज्या गोष्टी चुकीच्या घडत होत्या, मग त्या पोलिसांच्या असो, मग त्या रुग्णालयांच्या असो, मग त्या जेलच्या असो, त्यांना कसं संरक्षण दिलं जातंय, SIT कशी त्यांच्या लोकांची निवडण्यात आली होती, त्यांची कशी पाठराखण केली जाते, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मांडल्या होत्या. मला नाही वाटत कुठेही त्यांचं कुठेही मीडियाचं चुकत होतं. पण असो, म्हणूनच मी म्हटलं, की पुरावे जे माझ्याकडे आहेत ते मी लवकरात लवकर तिथे पाठवणार आहे. धनंजय मुंडे हा खंडे घेऊन जगणारा माणूस नाहीये असं देखील नामदेव शास्त्री म्हणतात. मला असं वाटतं, की नामदेव शास्त्रींना जसं मी म्हटलं, की हे त्यांचं खरं रूप माहिती नसेल, तर
राजकीय बंगल्यामध्ये, शासकीय बंगल्यामध्ये अवादा कंपनीचे कर्मचारी आले होते की नाही हे पोलीस माहिती त्यांना नक्कीच देऊ शकतील, कारण त्यांची टॉवर लोकेशन्स पोलिसांकडे नक्कीच असतील. तर ही टॉवर लोकेशन्स पोलिसांनी त्यांच्यापर्यंत पोचवावी, मग त्यांची खात्री पटेल की खंडणीचे आरोप जे झाले आहेत ते नुसते आरोप नाही आहेत, पण ही सत्यता आहे त्याच्यात, आणि हे धनंजय मुंडे यांच्या राजकीय बंगल्यावरनं मागितले गेलेले आहेत आणि त्याच्यात त्यांचाच तितकाच हात आहे. पण ते मागणारे व्यक्ती नाहीत असं म्हणणं मला वाटतं कुठेतरी दुःख झालं मला ते ऐकून. बीड प्रकरणामध्ये कुठे आपण सातत्याने धनंजय मुंडेच्या राजीनाम्यासंदर्भात मागणी करत आहोत. अजित पवारांना भेटून पुरावे देखील दिलेले आहे, मात्र अद्यापही राजीनामा होत नाही. अजित पवार फडणवीसांकडे ढकलतात, फडणवीस अजित पवारांकडे ढकलतात. राजीनामा घेतला जाईल की नाही घेत, काय सांग. कसं आहे की मी अजित पवारांना जेव्हा भेटून सगळे पुरावे दिले, त्याच्यात अतिशय गंभीर असे पुरावे होते की राज्याची एक पॉवर जनरेशन कंपनी आहे महाजेनको, म्हणजे महावितरण आपण ज्याला म्हणतो, त्यांनी त्यांच्याकडनं राख घेऊन राज्याचेच मंत्री आर्थिक नफा मिळवत आहेत असे सगळे बॅलन्स शीट्स, मीटिंग्सचे पेपर्स, आणि प्रत्येक पेपरवर धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांची सही देखील होती. मीटिंग्सच्या पेपर्सवर धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मी कराड यांची सही देखील होती. असे पेपर्स जेव्हा मी अजित पवारांना दिले ते अतिशय गंभीर होते, आणि त्यांनी मला असं सांगितलं की उद्या सकाळी मी 12 वाजता कॅबिनेट बैठक आहे, तिथे मुख्यमंत्र्यांना भेटून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. तर मला आशा होती की ते निर्णय घेतील, पण गेले 2 दिवस आपण बघतोय नुसती टोलवाटोलवी चालली आहे. मुख्यमंत्री म्हणतात अजित पवार घेतील राजीनामा, आणि अजित पवार म्हणतायत की मुख्यमंत्री निर्णय घेतील. तर कुठेतरी मला याच्यावरनं हे कळतंय की निर्णय घ्यायची गरज आहे, ह्याची खात्री आता दोघांना पटली आहे. पण हु विल बेल द कॅट ही आत्ताची पोझिशन आहे, म्हणून दोघंही घेताना दिसत नाहीये. पण कुठेतरी हे घेतलं गेलं पाहिजे. घेतलं गेलं नाही तर मी अल्टिमेटम असं नाही, पण मी असं म्हटलंय की मी पुढची पायरी नक्कीच करणार आहे. पुढची पायरी माझी पहिली लोकायुक्तांना लिहिण्याची असेल, आणि त्यानंतर मुंबई हायकोर्टात मी PIL देखील दाखल करणार आहे. पण ह्या PIL मध्ये मी मुख्यमंत्री, अजित पवार या सगळ्यांना पर्सनली लायबल करणार आहे, कारण या सगळ्यांना मी पेपर देऊन सुद्धा त्यांच्याकडे ती ताकद असताना, त्यांच्याकडे ती पूर्ण हे डिटेल्स असताना त्यांनी कारवाई केली नाही. याच्यामुळे जनतेचं मोठं नुकसान होणार आहे आणि त्यांच्या पदाचा त्यांनी उपयोग केला नाही, म्हणून त्या सगळ्यांना पर्सनली लायबल करणार आहे.